घरी चपात्या पुष्कळ केल्या आणि सोयरे आलेच नाहीत किंवा सोयरे आले पण तरी जास्त जेवले नाहीत किंवा लेकरांनी चपाती खाल्ली नाही तर शिल्लक राहतातच. तर अशा आपण फेकूनच देतो. कारण खूप जणांना सकाळच्या संध्याकाळी, संध्याकाळच्या सकाळी खात नाहीत. तर बघा ही एक रेसिपी आहे युनिक. 2 अंडे घेतलेले आहेत मी. व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रीडियंट्स तुमच्या घरी मसाले असतील, कोणतेही जे तुम्हाला टाकावं वाटत आहेत, ते कोणतेही मसाले तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. हे बघा इथं टाकलेलं आहे मी जीरा पावडर. त्यानंतर मी टाकत आहे धनिया पावडर, अद्रक लसूण पेस्ट, हळद टाकली मी आता. चवीनुसार मीठ टाकून घ्या. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही फक्त तिखट मीठ टाकून पण हे करू शकतात. लहान लेकराला करायचं असेल तर तिखट मीठ टाकू शकतात तुम्ही किंवा आणखी काहीही टाकू शकतात याच्यामध्ये. याच्यामध्ये मी हिरवं मिरचीचं कूट टाकलेलं आहे. ते मी दाखवण्यात आलं नाही तर तुम्ही तिखट किंवा हिरवं मिरचीचं कूट टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्या जसं मी मिक्स करत आहे बघा. त्याच्यामध्ये गाठी व्हायला नाही पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. लहानापासून ते मोठ्यापर्यंत कोणीही हे खाऊ शकतं. सगळ्यांनाच खूप आवडणारी रेसिपी आहे. नक्कीच करून पहा तुम्ही. कोणत्या ना कोणत्या कारणानं चपात्या शिल्लक राहतातच आपल्या इथे, तर ते फेकून देण्याऐवजी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. मिश्रण पाहिजे तसं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तवा छान गरम झालेला आहे बघा. तव्यावर 2 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे. व्यवस्थित असं तेल व्यवस्थित सगळीकडे करून घ्या, जेणेकरून आपण जे तव्यावर बनवत आहोत ते खाली चिटकलं नाही पाहिजे. तेल छान गरम झालेलं आहे. कमी आचेवर करून घ्या. आपण बनवलेलं जे अंडा आहे ना ते मी इथं पूर्ण टाकत आहे व्यवस्थित. जसं आपण अंड्याची चिपटी करतो किंवा आमलेट करतो ते. बघा मी चपाती घेतलेली आहे. जी आपली राहिलेली चपाती होती ती चपाती घेतलेली आहे बघा. परतून घ्यायचं असं 3-4 वेळेस फास्ट परतून घ्या. हे बघा जसं मी परतून घेत आहे तसं. हे बघा म्हणजे व्यवस्थित बेस बसला पाहिजे याच्यावरती पण. त्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे अंड्याची चिपटी किंवा आमलेट जेव्हा करतो आपण तसं कसं परतून घेतो त्या पद्धतीनं आता हे व्यवस्थित झाल्याच्या नंतर परतून घ्यायचं आहे बघा. स्किप करत नाही मी तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा भाजलेलं आहे. परतून घ्यायचं. हे बघा असं परतून घेतलेलं आहे. जरी थोडंफार खाली पडलं तरी ते लगेच यावरती टाकून घ्या जसं मी टाकून घेत आहे तसं. बघा हे जे आपण टाकलेली चपाती आहे ती खालच्या साईडने पण असं तुम्हाला वाटणार नाही की याला अंडं लागलेलं नाही. त्याला पण पूर्ण अंड्याचा बेस लागतो आणि या साईडने तर आपण टाकलेलंच आहे. तर बघा हे जे याच्यावरती जे अंड्याचा बेस आहे ना तर ते पूर्ण चपातीला चिटकून बसतो आणि खालच्या साईडनी चपाती ना एकदम क्रिस्पी करायची. तुम्हाला पहा मी दाखवते. पलटवत आहे बघा मी. हे बघा या साईडने पण तुम्हाला दिसते का बघा ही चपाती आहे का बघा. यावरती पण पूर्ण बेस अंड्याचा लागलेला आहे. आपण जी प्रोसिजर आधी केली होती त्यामुळं. तर ही जी साईड आहे जी दिसत आहे ती साईड अगदी छान क्रिस्पी भाजून घ्या. क्रिस्पी करून घ्या. बघा या साईडने छान भाजलेला आहेच. यावर मी थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे बघा. जी क्रिस्पी साईड करायची होती ती बघा ही आहे आपली. खूप छान क्रिस्पी झालेला आहे बघा. दिसतच असेल तुम्हाला. बघा किती छान दिसत आहे. कोणाला ओळखायला पण येणार नाही की तुम्ही हे कशाचं केलं. बघा छान कट करून घेतलेला आहे मी. हे बघा कोणालाच ओळखायला येणार नाही की तुम्ही काय केलं. ह्याच्यावर तुम्ही सॉस टाकून पण खाऊ शकतात. बघा एकदम खालच्या साईडनी क्रिस्पी होतं हे. आणखी तुम्हाला जे काय टाकायचं आहे कांदा किंवा काही टोमॅटोज तुम्ही टाकून पण करू शकता. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे युनिक आणि वेगळे प्रकारचे रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. परत एकदा दाखवत आहे बघा बॅक साईडनी किती क्रिस्पी झालेलं आहे आणि ओळखायला पण येत नाही की हे आपण कशाचं बनवलेलं आहोत. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही तुम्ही खाऊ शकतात. बघा हे बघा किती छान चिटकून बसलेलं आहे हे. हे बघा गळत पण नाही. एकदा नक्कीच ट्राय करून पहा. नवीन रेसिपी आहे आणि या रेसिपीला मी नाव काय देऊ हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आनंदी राहा, खुश राहा, मस्त खा, मजेत राहा.
आणि माझ्या यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. तर लगेच भेटूयात आपण अशा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू.